नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरात काही स्पेशल नसताना फक्त 1 कप रेशनच्या तांदळापासून मस्तपैकी मसालेदार अशी खिचडी तयार करणार आहोत. एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता अर्धा कप रेशनचा तांदूळ आहे तो घालायचा आहे. इकडे मी 2 माणसांसाठी खिचडी बनवत आहे. त्यानंतर अर्धा कप मूग डाळ आहे ती घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून 2-3 वेळा पाण्याने चांगली स्वच्छ अशी तांदूळ आहे आणि मूग डाळ आहे ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बघू शकता मी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेले आहे. आपण आता हे 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे पाण्यामध्ये. इकडे मी कुकर घेतलेला आहे. आपण आता कुकरमध्ये खिचडी तयार करणार आहोत. आपण आता या कुकरमध्ये 2 चमचे तूप आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालणार आहोत. इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेला आहे. आपण आता हे मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे व परत आपण हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. आपण आता या मिश्रणामध्ये वाटाणा घालणार आहोत, हिरवा वाटाणा. त्यानंतर इकडे मी गाजर घेतलेला आहे असा बारीक चिरून तो घालायचा आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. 2 ते 3 मिनिटं हे चांगलं शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता एक बारीक चिरलेला टॅमॅटो आहे तो घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर इकडे मी 1 चमचा सांबार मसाल्याचा वापर केलेला आहे तो घालायचा आहे, त्याने चव एकदम भारी लागते. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे व मीडियम फ्लेमवर हे मसाले आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर जो आपण तांदूळ आणि मूग डाळ असं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर असं हे मिश्रणामध्ये घालायचं आहे व असं परतवून घ्यायचं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तूप आहे ते घालायचं आहे. तुमच्याकडे बटर असेल तर बटर घातलं तरी चालेल. व आपण आता कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या आहेत मीडियम फ्लेमवर. 2 शिट्ट्यांमध्ये मस्तपैकी अशी खिचडी तयार होते. आपण आता कुकरचं झाकण उघडून बघूया आणि मस्तपैकी आपली बघू शकता तुम्ही मसालेदार अशी खिचडी तयार झालेली आहे रेशनच्या तांदळाची. बघू शकता तुम्ही मस्तपैकी रायत्याबरोबर आणि पापडाबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.